सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुमच्या जुन्या कामांना गती मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. विचारपूर्वक तुम्ही जमीन, वाहन, घर हे खरेदी कराल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास राहील. सर्वांसोबत तुम्ही सर्वांना सोबत घेऊन राहाल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर तुमच्या भागीदारावरती लक्ष ठेवा, कारण तुमचं नुकसान केलं जाऊ शकतं. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं थोडासा कमजोर राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. सहकाऱ्यांवरती तुम्ही विचारपूर्वक विश्वास ठेवा. नवीन मार्गावरती चालण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या नात्यामध्ये काहीसा ताणतणाव राहील. अनपेक्षित परिस्थिती तुमच्या समोर येऊन उभी राहील. तुम्ही आज दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दीर्घकालीन योजना तुम्ही पुढे कराल. भावांकडनं तुम्हाला मदत मिळेल. काही प्रकरणांमध्ये तुम्ही संकोच न करता पुढे जाल. व्यवसायामध्ये काम पुढे ढकलू नका, कारण अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमचे जे अडथळे असतील ते दूर होतील. निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाकडे तुम्ही लक्ष द्याल. आज तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सोपवलेलं काम तुम्ही अगदी वेळेवरती पूर्ण कराल. विविध कामांमध्ये तुमची रुची वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. कोणत्याही प्रवासाला जाताना तुम्ही आई वडिलांचा आशीर्वाद अवश्य घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा फलदायी ठरणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जे काही कठोर परिश्रम कराल ते पूर्णत्वास जातील. जर तुम्ही इतरांकडनं काही कामं करून घेणार असाल तर विचार करा आणि ती पुढे कामं ढकलली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडनं सहकार्य मिळेल. जर कोणतीही समस्या दीर्घकाळापासून चालू असेल तर त्यावर आज तोडगा निघेल. आज कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्ही रागावरती मात्र नियंत्रण ठेवा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील लोक प्रत्येक बाबतीत तुमचं समर्थन करताना दिसतील. नोकरीमध्ये तुमच्या बढतीचे योग आहेत. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. काही कामं करताना तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. आज तुमचं मन हे अस्वस्थ राहील, परंतु तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. घरामध्ये किंवा व्यापारामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही नीट विचार करा. विरोधकांवरती आज तुम्ही दुर्लक्ष करा. कोणी तुम्हाला रागाने काही बोललं तर ते तुमच्या मनामध्ये ठेवू नका. व्यवसायामध्ये गुंतवणूक करू नका. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मात्र प्रशंसा होईल. तुम्ही आज कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्या कौतुकास पात्र ठराल. कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या देवदर्शनाला जाण्याचा तुमचा योग आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य
अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील एखादी महत्त्वाची डील अंतिम होण्यासाठी थोडंसं थांबावं लागेल. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्या. चांगल्या कामासाठी खर्च केल्यानं तुमची पद प्रतिष्ठा वाढीस लागेल. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणींवरती तुमचं मन हे समाधान शोधून काढेल, ज्यामुळे तुमचं मनोधैर्य वाढीस लागेल. तुमच्याकडे तुमची मुलं आणि बायका काहीतरी मागण्या करतील आणि त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये काहीतरी नवीन व्यावसायिक योजना येऊ शकतात, ज्या तुम्ही तुमच्या बायकोसोबत शेअर कराल आणि त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना त्यांना त्यांचं आवडतं काम मिळेल, त्यामुळे तुमचा उत्साह वाढीस राहील. विद्यार्थ्यांना आज त्यांचे सिनियर्स कामाच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये मदत करतील. तुमच्या पूर्ण समस्यांचं समाधान आज तुम्हाला मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या आईवडिलांशी चर्चा करू शकता. जर तुम्ही कुठे नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वादविवाद टाळावेत, अन्यथा भांडणं विकोपाला जाऊ शकतात. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अस्थिरतेमुळे काही समस्या या उद्भवू शकतील, ज्यामुळे तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहील. कौटुंबिक समस्या तुम्ही अगदी संयमानं सोडवा. मोठ्यांच्या मदतीनं प्रलंबित सरकारी कामं आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना आज पैशांची गरज भासू शकते. यश मिळवण्यासाठी एकाग्रता जास्त महत्त्वाची राहील. तुमची आर्थिक स्थिती तुम्ही आज मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या आज संपुष्टामध्ये येतील. लोक तुमचा आदर करतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग शोधून काढाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आदर मान सन्मान वाढीस लागेल. जोडीदाराच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. आज तुमच्या कामावरती तुमची जबाबदारी वाढेल. काही सामाजिक कामं केल्यानं तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या धैर्याची आणि शौर्याची प्रशंसा होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिकची मेहनत ही घ्यावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या तब्येतीची देखील काळजी घ्यावी लागेल. संध्याकाळी तुम्ही आज जेवण करण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये जाऊ शकता. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. व्यस्त जीवनशैलीतनं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरू करताना नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. अनावश्यक खर्च वाढीस लागतील. आर्थिक लाभाची स्थिती चांगली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळताना पाहायला मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये थोडीशी कठीण परिस्थिती उद्भवू शकते. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बहिणीची मदत आवश्यक ठरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्हाला व्यवसायातील एखादी मोठी डील फायनल होईल, त्यामुळे तुम्ही मनापासून आनंदी असाल. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. आज तुमचं मन हे प्रसन्न राहील, त्यामुळे तुमचा उत्साह वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना आज त्यांचे सिनियर्स शिक्षणाच्या बाबतीमध्ये मोठी मदत करतील. आज कुटुंबामध्ये काही मुद्द्यांवरून भांडणं होऊ शकतात,
त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या रागावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. नात्यामध्ये आज दुरावा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अधिकची मेहनत, परिश्रम हे घ्यावे लागतील. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. खाण्यापिण्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील तर ते आज तुम्हाला परत मिळतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणरायाला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.